तर नमस्कार मंडळी. तर फायनली या सुष्मिताच्या हातामध्ये आता घराच्या किल्ले आलेला आहे. तर स्वानंदीमध्ये आणि सोबतच आपल्या मल्लिकामध्ये आता जोरदार भांडण होणार आहे. तर समर राजवाडे कशा प्रकारे आता हे भांडण सोडवतात का ह्या मल्लिकाला घराच्या बाहेर काढतात, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मंडळी, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे सुष्मिताच्या हातामध्ये त्या घराची सगळी जबाबदारी आलेली असते. त्याच्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मल्लिका आता तिचा डाव साधायचं ठरवते. म्हणजेच ह्या मल्लिकाने आत्तापर्यंत खूप सारे प्रयत्न केले होते की समर स्वानंदीला त्रास देण्याचे, पण ते कोणतेच प्रयत्न वर्कआउट झाले नाही. आणि फायनली आता ह्या सुष्मिताने केलेल्या मूर्खपणाचा फायदा आता मल्लिका घ्यायचं ठरवते. कारण की पुढचे 15 दिवस आता सगळी काही जबाबदारी सुष्मिताच्या हातामध्ये असणार असते, आणि ते पण किजोरीच्या चाव्या. तर आता त्याच्यानंतर मल्लिका म्हणते की आता ह्याच चाव्याच्या जोरावरती नाही स्वानंदीला मी रस्त्यावरती आणलं तर मी नावाची मल्लिका नाही आहे. तर दुसरीकडे समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असा आलेला असतो, म्हणजेच त्यांचं नातं एवढं भक्कम झालेलं असतं की सांगायलाच नको. म्हणजेच ते दोघेजण देखील आता ना कोणाच्या वाईटावरती चितलेले असतात ना काहीच नाही. तर त्यांच्यात प्रेमाचं नातं आता निर्माण झालेलं असतं, आणि समरने अजूनपर्यंत स्वानंदीसमोर त्याचं प्रेम व्यक्त केलं नाही, तुम्हाला देखील माहीत आहे. पण आता फायनली मित्रांनो तोच ट्विस्ट येणार आहे की समर आपल्या स्वानंदीसमोर त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता मल्लिका सुष्मिताचा फायदा घेऊन त्या घरामधून सगळे काही गोष्टी लुटायचं ठरवते, आणि सगळा काही आळ चोरीचा मात्र स्वानंदीवरती लादायचं ठरवते. म्हणजेच हा सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट आहे. कारण की आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की स्वानंदीने ते घर खूप चांगलं सांभाळलं होतं. त्या घरामध्ये नोकरांना किती रिस्पेक्ट देत होती आपली स्वानंदी, तुम्ही पाहिलं असेल. पण हा सगळा प्रकार आता मल्लिका बंद करते आणि नोकरांना आता नोकरांची जागा दाखवायची ठरवते. म्हणजेच त्या घरातील नोकरांना ओरडणं, मारणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला भेटतील. आणि त्याच्यानंतर मात्र स्वानंदी आता काही करू पण शकत नसते, कारण की जबाबदारी गेलेली असते ह्या महामूर्ख सुष्मिताकडे. आणि दुसरीकडे मात्र आता अंशुमान देखील ठरवतं की काही जरी झालं तर आता ऑफिसमध्ये पण मला कब्जा केला पाहिजे. आणि ह्या सुष्मिताला असं वाटत असतं की खरं राजवाड्यांचा वंशज जर म्हणलं तर मात्र अंशुमानच आहे. तर समरच्या वडिलांनी ती प्रॉपर्टी ढापली हे अंशुमानने खोटं नाटक ज्या प्रकारे सुष्मिताला सांगितलेलं असतं, त्याच्यानंतर मात्र सुष्मिताला पण तसंच वाटायला लागतं. म्हणजेच मित्रांनो आता ह्या महामूर्ख लोकांना असं वाटतं की ते समर आणि स्वानंदीच्या विरोधात जातील आणि त्या घराचा पूर्णपणे पर्दाफाश करून टाकतील. तर दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच असेल की ह्या मंदाकिनीने नालायकपणा तिचा करायचं सोडलेलं नसतं. म्हणजेच तिने आता चक्क त्या ठिकाणी कोणाला बोलवलं असतं, समर आणि अंशुमान ह्या सगळ्यांना तिकडे बोलवलेलं असतं. त्या ठिकाणी जो कार्यक्रम असतो तो म्हणजे मित्र तुम्ही पाहिलंच असेल की आपल्याकडे पण धोंडे जेवण करतात, त्याच प्रकारे तिथे तो कार्यक्रम असतो. आणि त्यामध्ये मात्र ही मंदाकिनी आता तिचा काही परत हट्ट सोडतच नाही. म्हणजेच ही मंदाकिनी तुम्हाला माहितीच आहे की किती भेदभाव करत असते, पण सगळ्यांना असं दाखवत असते की ती काही करतच नाही. म्हणजेच आपल्या समर आणि स्वानंदीसाठी तिने गिफ्ट घेतलेलं असतं, तर दुसरीकडे मात्र अंशुमानसाठी आणि ह्या सुष्मितासाठी पण घेतलेलं असतं. पण त्यावेळेस मात्र आता ती परत त्या ठिकाणी चिंगुटपणा करताना तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरीकडे मात्र आपल्या स्वानंदीसोबत ही किती चुकीचं वागते मंदाकिनी तुम्हाला माहितीच आहे. तर मंदाकिनी पुढे एक गोष्ट लक्षात घेते आणि म्हणते की त्या घरामध्ये माझ्या मुलीला आता माझा मान भेटलेला आहे. म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की सुष्मिताच्या हातामध्ये त्या घरातील किजोरीच्या चाव्या असतात. त्याच्यामुळे सुष्मिता तर एवढी बालिश असते की सांगायलाच नको. ती तिच्या मनासारखंच वागत असते, आणि सगळ्या लोकांना असं वाटतं की सुष्मिता जे करते ना ते एकदम बरोबर करते. त्याच्यामुळे तिला कोणी काय बोलणं तर पूर्णपणे चुकीचंच आहे. म्हणजेच मित्रांनो ह्या मंदाकिनीला वाटत असतं की तिच्या मुलीने खूप मोठा तीर मारला, पण तिला माहीत नसतं की तिची मुलगी आयत्या पिठावरती रेघोट्या जशा मारतात ना तेच करायला तिथे गेलेली आहे. तर दुसरीकडे मात्र ही मल्लिका आता पूर्णपणे तिने ट्रॅप बनवलेला असतो, त्यामध्ये स्वानंदीवरती चोरीचा आळ आणण्याचा. म्हणजेच आता ह्या सुष्मिताचा वापर करून सगळ्यात अगोदर तर ही मल्लिका काही जरी झालं तरी त्या किजोरीतील सगळे पैसे गायब करायचे ठरवते. कारण की तिला माहीत असतं की ते पैसे, ही प्रॉपर्टीची सगळी डॉक्युमेंट्स, कागदपत्र ही सगळी तिच्या हातामध्ये आली पाहिजे. आणि ही मल्लिकाने अजून एक सगळ्यात मोठी मूर्खपणा केलेला असतो मित्रांनो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की समरच्या वडिलांची ही सगळी प्रॉपर्टी इस्टेट असते, आणि त्याच्यानंतर मात्र ही सगळी आपल्या आजीकडे गेलेली असते. आणि आजीने ठरवलेलं असते की ही सगळी प्रॉपर्टी इस्टेट जी आहे ना ती मी पिंट्याच्या नावावरती करून टाकते. म्हणजेच पिंट्याच्या नावावरती झालेली असते आणि आपल्या स्वानंदीच्या नावावरती तिला करायचे असते. हे सगळं पुढे आता मल्लिकाला समजतं. तर मल्लिका म्हणते की काही जरी झालं तरी आता ह्या सुष्मिताचा वापर केला पाहिजे, आणि ती सगळी कागदपत्रे आहे हे सगळं आपल्या हातात घेतलं पाहिजे. जर हे वैभव आपल्या हातामध्ये आलं तरच आपला काही ना काही फायदा होईल. पण मित्रांनो पुढे आता जोरदार गोष्ट अशी होती की एका साईडला स्वानंदी उभी तर एका साईडला मात्र ही मल्लिका उभी. कारण की ह्या दोघींचं पुढे तुफान भांडण पाहायला भेटेल. कारण की आजपर्यंत आपल्या स्वानंदीने खूप साऱ्या गोष्टी सहन केल्या, काकूंचा खूप सारा रिस्पेक्ट केला, त्यांना आदर दिला, मान दिला, सन्मान दिला. पण ह्या मल्लिकाने आता पूर्ण सगळ्या हद्द पार करून टाकलेले असतात. त्याच्यामुळे तिला योग्य ती शिक्षा देणं गरजेचंच होतं, आणि फायनली आपली स्वानंदी पुढे ती शिक्षा देताना पाहायला भेटेल. म्हणजेच मित्रांनो आता समर राजवाडे आणि सोबतच मात्र पुढे तो अंशुमान आता हे सगळे ऑपोजिट झालेले असतात.
त्याच्यामुळे आता प्रॉपर्टीमध्ये हिस्से आणि वाटेगिरी आता पुढे तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजेच आता एकीकडे मात्र समर आणि स्वानंदी दोघेजण त्यांना सांगत असतात की तुम्ही करताय हा मूर्खपणा चुकीचा आहे, पण मल्लिकाला असं वाटत असतं की ती जे काय करते ते बरोबर आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोघींच्या भांडणामध्ये आता तिसऱ्याचा लाभ होऊ नये म्हणजे झालं. कारण की ह्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे तिसरं कोण तुम्हाला माहिती आहे का? कारण की तिसरी व्यक्ती खूप हिडन आहे, ते तुम्हाला पुढे लवकरच समजेल. आणि समर आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट बाहेर येणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला याच्या अगोदर पण एक डेडिकेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू पण शकता. म्हणजेच त्यांच्या आयुष्यात गुड न्यूज येणार आहे. म्हणजेच त्यांना पुढे बाळ म्हणजे प्रेग्नन्सीची बातमी स्वानंदी देताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण आता हा सगळा मधला प्रकार कशाप्रकारे आपली स्वानंदी झेलते, कशाप्रकारे ह्या मल्लिकाला तिचा चांगला सिंगा दाखवते, हे सगळ्या पाणी गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप नक्की करा.